नमस्कार मित्रांनो. आजच्या लेक्चरला आपण डिफरन्शिएशनचा एक छोटासा पार्ट शिकणार आहे, ज्याचं नाव आहे चेन रूल. तर चला स्टार्ट करू एका छोट्याशा एक्झाम्पलपासून. एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे y इज इक्वल टू साईन 3x+2. तुम्ही म्हणाल सर साईन एक्स असतं तर आम्हाला डिफरन्शिएशन माहीत आहे, पण इथं हा जे मध्ये ब्रॅकेटमध्ये दिलं आहे 3x+2 याच्यामुळे गडबड झाली. आणि जर साईन एक्सचं डिफरन्शिएशन आपल्याला येत असेल, डिफरन्शिएशनचे फॉर्म्युला माहीत असेल, तर एकदम सोपं आहे. तर चला स्टार्ट करू. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इथं एक्झाम्पल दिलं आहे y इज इक्वल टू साईन 3x+2 आणि आपल्याला फाइंड आउट करायला लावलं आहे फाईंड dy/dx. तर बघा काय करायचं आहे, dy/dx जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला साईन एक्सचं डिफरन्शिएशन माहीत आहे, पण याच्यामध्ये हे जे वाढवा आला आहे 3x+2 याचं काहीतरी करायला लागेल. मग काय करायचं या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये, इथं लेट मी म्हणतोय की 3x+2ला जर मी टी म्हटलं तर ओके, तर काय होईल, आपलं जे फंक्शन आहे y इज इक्वल टू तयार होईल साईन, इथं ब्रॅकेटमध्ये येईल आता टी, म्हणजे साईन टी तयार झाला आहे. पण मला कॅल्क्युलेट काय करायचं आहे dy/dx. चला मी याचं डिफरन्शिएशन घेतो आहे, म्हणजे इथं येईल dy/dx इज इक्वल टू इथं d/dx राहील आणि वायच्या जागेवरती मी व्हॅल्यू पुट करतो आहे. इथं वायची व्हॅल्यू आपल्याला टाकायची ना, आणि वायची व्हॅल्यू इज इक्वल टू किती आहे साईन टी, म्हणून इथं व्हॅल्यू येईल साईन टी. ओके, आता तुम्ही पटकन म्हणणार सर साईन टीचं डिफरन्शिएशन घेऊन टाका कॉस टी. अरे पण थांबा, कॉस टी डिफरन्शिएशन लगेच नाही येत. काय होईल, इथं दिलं आहे इथं डिवाईडला काय एक्समध्ये बदल होतो आहे, आपल्याला टीमध्ये बदल कॅल्क्युलेट करायचा आहे. आपण जे पण फॉर्म्युले शिकलो आहे त्यावेळेस इथं एक्स होता आणि इथं पण एक्स होता, पण आता इथं काय झालं आहे, एक्स झाला आहे, इथं टी झाला आहे. अशा वेळेस डिफरन्शिएशन कॅल्क्युलेशन करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. त्यावेळेस आपण काय करतो, याच्यामध्ये थोडासा बदल करणार आहे. बघा काय करायचं आहे, इज इक्वल टू मी याला असं लिहू शकतो आहे d/, इथे येईल डी टी. ओके, हा जो साईन टी तसाच मी ठेवतो आहे, टू इथं मल्टिप्लाय करून देतो आहे dt/dx. आता असं का केलं आहे, कारण बघा डी टी आणि डी टी कॅन्सल होऊन जाईल. तसं पण मी काय केलं याच्यामध्ये, या डी टीने मल्टिप्लाय केलं आहे आणि डी टीने डिवाईड केलं आहे. मल्टिप्लाय आणि डिवाईड जर केलं तर डी टी तसं पण कॅन्सल होतं आहे. इथं काय होतं आहे, डी साईन टी /dx, म्हणजे ही सेम क्वांटिटी इथं आहे, फक्त मी त्याच्यात थोडासा बदल केला आहे. आता बदल केल्यामुळं काय झालं, इथं बघा आपलं जे फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला असेल dy/dx इज इक्वल टू इथं आलं आहे d/dt इंटू साईन डी इंटू dt/dx. पण आपण आता डिफरन्शिएशन घेऊ शकतो आहे. का डिफरन्शिएशन घेऊ शकतो आहे, कारण की इथं पण डी टी आहे आणि इथं पण टी आहे. दोन्ही पण ठिकाणी जर सेम व्हॅरिएबल असेल तर आपण डिफरन्शिएशन घेऊ शकतो आहे. आधी जरी आपण एक्ससाठी फॉर्म्युले बघितले असेल तर इथं एक्सच्या ऐवजी फक्त टी आहे, म्हणजे साईन टीचं डिफरन्शिएशन फक्त काय लिहायचं आहे कॉस टी. ओके, सोपं आहे. मग इथं झालं आहे साईन टीचं डिफरन्शिएशन येईल कॉस टी इंटू इथं काय करायचं सर, हे dt/dx. चला टीची व्हॅल्यू पुट करून देऊ आपण, इथं dt/dx राहिला आहे. जर मी टीची व्हॅल्यू टाकून दिली, टीची व्हॅल्यू काय आली होती बघा इथं वरती आपण टीची व्हॅल्यू लिहिली आहे 3x+2. ही जर व्हॅल्यू इथं पुट करून दिली, टाकून दिली, तिथं कॉस टीची व्हॅल्यू किती होती 3x+2. ओके, इंटू इथं पण टीची व्हॅल्यू पुट करून द्यायची, म्हणजे हा झाला डी आणि टीची व्हॅल्यू किती आहे 3x+2 डिवाइड बाय इथं येईल dx. आता इथपर्यंत हे तर डिफरन्शिएशन आपल्याला येत आहे, म्हणजे इथं राहील कॉस ऑफ 3x+2 आणि याचं जे डिफरन्शिएशन आहे 3x+2चं डिफरन्शिएशन, याच्यामध्ये आपण काय करणार आहे बाई, इथं सेपरेट डिफरन्शिएशन करायचं. 3xचं डिफरन्शिएशन प्लस 2चं डिफरन्शिएशन, म्हणजे इथं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे. त्यावेळेस 3 बाहेर येईल आणि इथं फक्त एक्सचं डिफरन्शिएशन येईल आणि एक्सचं डिफरन्शिएशन dx/dx इज इक्वल टू 1 येतं आणि 2चं डिफरन्शिएशन इज इक्वल टू किती येईल 0. त्यामुळं इथं फक्त काय राहील 3 dx/dx इज इक्वल टू 1 येईल. आणि इथून जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर dy/dx आपलं उत्तर येत आहे, हा 3 पुढं लिहू शकतो आहे
आणि कॉस 3x प्लस 2. अरे जबरदस्त. याला आपला आन्सर. ओके. चला त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे. सेम तसंच आहे. आता एकदा का आपल्याला समजलं आहे काय करायचं आहे, तर आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो आहे. पुढचं एक्झाम्पलमध्ये दिलं आहे y इज इक्वल टू 4x प्लस 3 आणि रेस टू 5 आहे. म्हणजे एक्स रेस टू यन असेल त्याचं डिफरन्शिएशन माहिती आहे आपल्याला, तो फॉर्म्युला आपण शिकलो होतो, यन इंटू एक्स रेस टू यन -1. पण इथं एक्स नाही आहे ना, एक्सच्या ऐवजी इथं एक्स असतं तर एक्स रेस टू 5साठी डिफरन्शिएशन आपल्याला येतं. मग त्यावेळेस काय करायचं आहे, जिथं आपल्याला एक्स पाहिजे होता त्याला पुट करून द्यायचं टीनी, आणि त्याला जर टीनी पुट केलं तर आपण असं लिहू शकतो आहे, लेट y इज इक्वल टू काय पुट करायचं आहे, सॉरी लेट इथं आपण पुट करणार आहे 4x प्लस 3 इज इक्वल टू टी. हे जर टी पुट केलं तर बघा वायची व्हॅल्यू आपण अशी लिहू शकतो आहे, इथं आला आहे टी आणि वरती रेस टू किती आहे 5. म्हणजे या इक्वेशनमध्ये याला आपण टी पुट केलं तर इथे येईल टी रेस टू 5. आता आपल्याला यायचं डिफरन्शिएशन, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे dy अपॉन डी एक्स. हा झाला आहे dy डिवाइड बाय डी एक्स. जिथं y आहे तिथं वायची व्हॅल्यू टाकून द्या, इथं राहील डी डिवाइड बाय डी एक्स आणि वायची व्हॅल्यू इज इक्वल टू किती आहे टी रेस टू पॉवर 5. आणि जर आपण टी रेस टू पॉवर 5ची व्हॅल्यू टाकली तर डिफरन्शिएशन नाही करता येते, कारण की आपण एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला यूज नाही करू शकत. तिथं फक्त एक्स आहे, इथं फक्त टी आहे. दोन्ही पण व्हॅरिएबल आहे, म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेस एक्सच आला पाहिजे तरच आपण फॉर्म्युला यूज करू शकतो आहे. टी पण व्हॅरिएबल आहे, वाय असू शकतो आहे, काही पण व्हॅरिएबल येऊ शकतो आहे, थीटा पण असू शकतो आहे. आपल्याला फॉर्म्युले पुट करता यायला पाहिजे. मग इथं आपल्याला नाही सॉल्व करता ना, त्याचं रिझन काय, इथं टी दिला आहे, इथं एक्स आहे. जर इथं एक्स असता तर आपल्याला करता येतं. इथं टी आहे, इथं पण टी असतं तर आपल्याला जमल. म्हणून आपण काय करतो आहे, मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो आहे कशाने, डी टीनी. बघा कसं, इज इक्वल टू याला आपण असं लिहिलं होतं डी डिवाइड बाय डी टी. डी टीने इथं डिवाइड केलं आणि इथं टी रेस टू पॉवर 5 इंटू इथं येईल डी टी डिवाइड बाय आणि इथं राहील डी एक्स. काय झालं इथं डी टीने डिवाइड केलं, इथं डी टीने मल्टिप्लाय केलं, डी टी जर कॅन्सल करून टाकला तर फक्त काय राहील इथं डी इंटू टी रेस टू 5 डिवाइड बाय डी एक्स. म्हणजे सेम व्हॅल्यू इथं राहणार आहे. फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन सोपे जाण्यासाठी आपण थोडासा बदल केला आहे. मग इथून dy अपॉन डी एक्स इज इक्वल टू लिहू शकतो आहे, याची जर व्हॅल्यू आपण पुट केली, याची जर व्हॅल्यू आपण टाकली, याची व्हॅल्यू काय येईल, टी रेस टू 5चं डिफरन्शिएशन आता करता येईल, कारण की इथं पण डी टी आहे, वरती पण टी आहे, म्हणजे डिफरन्शिएशन करता येतं आहे. आणि एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला काय, जो डोक्यावरती आहे, डोक्यावरती किती 5 आहे तो पुढे लिहायचा, म्हणजे इथे 5, त्याच्यानंतर टी, तिथे एक्स असायचा, इथं व्हॅरिएबल टी आहे, आणि 5मधून एक मायनस करून टाकायचा म्हणजे 4 येईल. हे झालं आहे डिफरन्शिएशन याचं. आणि उरलं काय ब्रॅकेटमध्ये डी टी डिवाइड बाय डी एक्स. इथं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे dy डिवाइड बाय डी एक्स इज इक्वल टू इथे येते 5. टीची व्हॅल्यू पुट करून द्या. टीची व्हॅल्यू इथं बघा आपण किती टाकली आहे, 4x प्लस 3ला आपण टी म्हटलो आहे, म्हणजेच इथं 4x प्लस 3 रेस टू पॉवर किती येईल 4, इथं डी डिवाइड बाय डी एक्स आणि इथं 4x प्लस 3. ओके. त्यानंतर लिहायचं आहे डिफरन्शिएशन, करायचं डिफरन्शिएशन, म्हणजे dy डिवाइड बाय डी एक्स इज इक्वल टू इथे येईल 5 4x प्लस 3. हे डिफरन्शिएशन ऑलरेडी आपण केलं आहे. इथं आता याचं डिफरन्शिएशन करायचं आहे आपल्याला, याचं डिफरन्शिएशन काय येईल बाय इथं 4xचं डिफरन्शिएशन. ध्यानात ठेवा 4xमध्ये काय 4 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट काय तो डिफरन्शिएशनच्या बाहेर. एकचं डिफरन्शिएशन किती येतं 1, म्हणजे याचं डिफरन्शिएशन किती राहील फक्त 4 राहील. आणि 3चं डिफरन्शिएशन किती 0, कारण की 3 काय कॉन्स्टंट. म्हणजेच याचं जे डिफरन्शिएशन आहे ते इज इक्वल टू असेल 4. आणि आपला जो ॲन्सर येईल dy अपॉन डी एक्स इज इक्वल टू बाय द हा जो 5 आहे 5 इंटू 4 इज इक्वल टू येईल 20 इंटू 4x प्लस 3 आणि रेस टू काय आलं आहे 4. चलो
आता पुढं एवढा आता टाईमपास नाही करणार. एकदा समजलं आपल्याला, सगळ्यात आधी आउटसाईडचं डिफरन्शिएशन करायचं आणि त्याच्यानंतर ज्याला टी मानलं आहे त्याला मल्टिप्लाय करायचं त्याचं डिफरन्शिएशन. म्हणजे काय माहिती का, बघ इथं आउटसाईडला काय मला दिसतं e⁻x आहे. म्हणजे सगळ्यात आधी मी e⁻x याला x मानून किंवा टी मानून, याला आपण टी मानतोय, टी मानून याचं ईचं डिफरन्शिएशन करणार आणि नंतर हा जो टी ज्याला मानला आहे त्याचं डिफरन्शिएशन करणार. चला आता सॉल्व करू. पहिलं आहे इथं आपण सॉल्व करतोय d/dx ऑफ e⁻, ब्रॅकेटमध्ये 6x मायनस इथं 3 आहे. हे डिफरन्शिएशन मला सॉल्व करायचं आहे. सगळ्यात आधी मला दिसतो इथं ई दिसतो आहे आणि यावरती काय काही पण असेल ज्याला मी टी म्हणतो आहे. e⁻tचं डिफरन्शिएशन काही e⁻tचं असतं, कारण की e⁻xचं डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला आपण लिहिला. e⁻xचं डिफरन्शिएशन ध्यानात ठेवा e⁻xच राहील. म्हणून इथं येईल e⁻, सेम 6x मायनस 3, कारण की याला मी काय मानलं आहे वरती जी पॉवर आहे त्याला मी टी मानून सॉल्व केलं आहे. e⁻tचं डिफरन्शिएशन e⁻tच राहील. त्यानंतर आता ज्याला आपण टी मानतोय त्याचं डिफरन्शिएशन करायचं. म्हणजे काय लिहितं d/dx ऑफ 6x मायनस 3. ओके, तर म्हणजेच dy/dx आपल्याला जे डिफरन्शिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे ते आलं आहे e⁻, 6x मायनस 3 इंटू 6x मायनस 3चं डिफरन्शिएशन काय येईल, पुन्हा तेच इथं बा 6x आहे म्हणजे 6 डिफरन्शिएशनच्या बाहेर जाईल, एक्सचं डिफरन्शिएशन 1 येईल, म्हणजे याचं डिफरन्शिएशन किती आलं 6 आणि 3चं डिफरन्शिएशन किती येईल 0. म्हणजे याचं डिफरन्शिएशन येईल 6 इज इक्वल टू इथं 6 असं लिहू शकतो आहे आणि इथं ईची पॉवर राहील 6x मायनस 3. अरे सोपं आहे. चला पुढचं एक्झाम्पल. पुढच्या एक्झाम्पलमध्ये दिलं आहे फाइंड d/dx ऑफ कशाचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करायचं आहे. ईच्या डोक्यावरती tan x आहे आणि e⁻xचं डिफरन्शिएशन आपल्याला माहिती आहे. आपल्याला काय करायचं आहे, ईचं म्हणजे हे झालं आउटसाईडचं फंक्शन, याचं डिफरन्शिएशन आधी कॅल्क्युलेट करून घ्यायचं. म्हणजे tan xला आपल्याला सोपं आहे. tan xला आपण जर x मानलं तर e⁻xचं डिफरन्शिएशन आपल्याला माहिती आहे. मग tan xला आपण काय मानतो x, त्याचं डिफरन्शिएशन आपल्याला माहिती आहे. चला सॉल्व करू. इथे येईल d/dx ऑफ इथं ब्रॅकेटमध्ये राहील e⁻, tan x याचं डिफरन्शिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मी काय करतो आहे tan xला x मानतो आहे. tan xला जर मी x मानलं तर e⁻xचं डिफरन्शिएशन मला माहिती आहे. मग आपण तसं लिहून टाकायचं e⁻ काय येईल tan x आणि आता मी ज्याला x मानलं होतं नंतर म्हणजे इनसाईडला हा आहे tan x आहे त्याचं डिफरन्शिएशन करायचं. आता इथे येईल d/dx ऑफ म्हणजे प्रत्येकाचं डिफरन्शिएशन आधी मी एक पार्टचं डिफरन्शिएशन घ्यायचं. सगळ्यात आधी मी काय केलं आहे ईचं डिफरन्शिएशन घेतलं, ईची पॉवर 1चं, त्याच्यानंतर tan xचं डिफरन्शिएशन आणि सेम रूल यूज करतो जे रूल आपण शिकलो आहे. d/dxचं डिफरन्शिएशन इथं इंटू राहील इथं tan x आणि इथून e⁻tan x तसंच आणि d/dx ऑफ tan xचं डिफरन्शिएशन काय असतं sec²x. म्हणजेच आपल्याला ॲन्सर आलं आहे d/dx ऑफ e⁻tan x इज इक्वल टू e⁻tan x इंटू sec²x. करेक्ट. चलो सेकंड एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल आहे आउटसाईडचं फंक्शन. बघा सगळ्यात आधी त्याचं डिफरन्शिएशन करायचं. सगळ्यात आधी मी lnचं डिफरन्शिएशन करणार आहे. ln(x)चं डिफरन्शिएशन काय येतं, जर फॉर्म्युला ध्यानात असतील ln(x)चं डिफरन्शिएशन येतं 1/x, पण x नाही इथं, xच्या ऐवजी काय sec(x). मग आपण काय करणार आहे sec(x)ला x मानून टाका. जर sec(x)ला x मानलं मी म्हणजे ln झालं आहे माझं आउटसाईडचं फंक्शन आणि sec(x) झालं आहे माझं इनसाईडचं मग फंक्शन. मग सगळ्यात आधी फर्स्टपासून सुरुवात करायची. कुठून, सगळ्यात आधी आपण घेणार आहे lnचं डिफरन्शिएशन आणि sec(x)ला आपण x मानणार आहे. म्हणजेच काय होईल सोल्युशन इथे येईल d/dx ऑफ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ln ऑफ sec(x). आता इथं मी सगळ्यात आधी डिफरन्शिएशन घेणार आहे
एल एनचं डिफरन्शिएशन येतं 1/x, पण एकच्या ऐवजी काय आहे, सेक एक्स आहे. सेक एक्स असेल तर सेक एक्स लिहून टाका, हा झाला आहे सेक एक्स. फक्त काय करायचं आहे, ज्याला आपण एक्स मानतोय d/dx म्हणजे इनसाईडच्या फंक्शनचं पुन्हा एकदा डिफरन्शिएशन घ्यायचं आहे, हे झालं आहे सेक एक्स. इथून 1/सेक एक्स इंटू सेक एक्सचं डिफरन्शिएशन आपल्याला करावं लागणार इथं, आणि सेक एक्सच्या डिफरन्शिएशनसाठी फॉर्म्युला असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स आणि सेक एक्स कॅन्सल होऊन जाईल, आणि याचं जे डिफरन्शिएशन आहे, म्हणजे कशाचं डिफरन्शिएशन घेतो आहे आपण, d/dx ऑफ ln ऑफ सेक एक्सचं डिफरन्शिएशन, आणि याचं जे डिफरन्शिएशन आहे ते डिफरन्शिएशन इज इक्वल टू येत आहे टॅन एक्स. सोपं आहे, समजलं आहे सगळ्यांना. एक एकच डिफरन्शिएशन घेत चालायचं आहे, फक्त ज्याला आपण एक्स मानतोय तो तसाच लिहायचा आहे. चला पुढचं एक्झाम्पल आहे d/dx ऑफ साईन रेज टू पॉवर 6x आहे. बघा इथं बरेच जण कन्फ्यूज होतं याच्यात. काय सोल्युशन काय होतं माहिती तुम्हाला, d/dx असं ज्यावेळेस असतं ना, साईनची पॉवर 6x आहे, ओके, एक्स स्क्वेअर नाही तर इज इक्वल टू, याला आपण असं पण लिहू शकतो आहे d/dx ऑफ साईन एक्सची पॉवर 6. हे दोन्ही पण इक्वल आहे, म्हणजे मी असं पण याला असं पण लिहू शकतो आहे साईन एक्सची पॉवर 6 ब्रॅकेटची पॉवर, आणि इथं साईन रेज टू पॉवर 6x असं पण लिहू शकतो, म्हणजे दोन्ही पण इक्वलच आहे. आता मला सगळ्यात आधी काय दिसतं माहिती का, आउटसाईडचं फंक्शन कोणती पॉवर दिसते, म्हणजे आपल्याला पॉवर फॉर्म्युला यूज करावं लागेल. पॉवर फॉर्म्युला कधी यूज करता येईल, ज्यावेळेस साईन एक्स आपला काय असला पाहिजे, एक्स, म्हणजे एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येतो आहे. चला साईन एक्सला एक्स म्हणा, तर याचं जे डिफरन्शिएशन आहे, हे डिफरन्शिएशन जर मी साईन एक्सला एक्स म्हटलो तर एक्स रेज टू 6चा फॉर्म्युला यूज करावा लागेल, आणि एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला आपला काय येतो, एनला पुढं लिहा म्हणजे 6 येईल पुढं, आणि जो एक्स आहे एकच्या ऐवजी किती आहे साईन एक्स, तसंच लिहून टाका, हा झाला आहे साईन एक्स. आणि इथं पॉवर लिहिताना 6 - 1 इज इक्वल टू येईल 5, आणि आता ज्याला आपण एक्स मानला आहे म्हणजे d/dx ऑफ, ज्याला एक्स मानलं आहे, कोणाला एक्स मानलं आहे साईन एक्सला, आणि त्याचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू इथे येईल 6 साईन एक्स रेज टू पॉवर 5, आणि साईन एक्सचं डिफरन्शिएशन असतं कॉस एक्स. हे साईन एक्सचं डिफरन्शिएशन काय आता कॉस एक्स. अरे झालं आहे, इथून d/dx ऑफ साईन रेज टू पॉवर 6x. समजलं आहे. सगळ्यात आधी मला पॉवर फॉर्म्युला दिसला, बघा एकदा. सगळ्यात आधी इथं पॉवर 6 होती, म्हणजे याला जर मी एक्स मानला साईन एक्सला, याचा अर्थ मी फॉर्म्युला पुट करू शकतो आहे एक्स रेज टू एनचा, म्हणजे हा एन आधी पुढे लिहायचा, हा एक्स आहे, ओके. साईन एक्सला मला एक्स मानावं लागेल, मग साईन एक्स मी तसाच लिहिला, फक्त याला एक्स मानतो आहे म्हणजे हा तसाच लिहितो आहे, आणि इथं रेज टू पॉवर 1 मायनस करून टाकायचं, 6 होता आधी. इथून इंटू इथं काही d/dx ऑफ साईन एक्स, आणि साईन एक्सचं डिफरन्शिएशन कॉस एक्स, हे झालं आपलं आन्सर. चलो हे जे काही एक्झाम्पल आहे, थोड्या वेळ व्हिडिओला पॉज करा, त्यानंतर सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, सोडून बघा जर आपल्याला सॉल्व करता येते की नाही करता येते. आणि तसं पण मी तुम्हाला ॲन्सर सगळे क्वेश्चन सॉल्व करून देणार आहे, पण ट्राय करा. बघा फर्स्टचं जे ॲन्सर आहे इथे दिलं आहे dy/dx आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, तर इथून dy/dx काय येईल बघा, dy/dx इज इक्वल टू इथं d/dx ऑफ काय दिलं आहे सेक एक्स स्क्वेअर आहे. आता याच्यात बदल आहे, सेक एक्स स्क्वेअरला मी असं नाही लिहू शकत की सेक एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर, हे वेगळं आहे. इथं काय ह्या एकचा स्क्वेअर आहे आणि तिथं पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर होता, दोन्हींमध्ये पण बदल आहे. इथं जर एक्स स्क्वेअर असेल, आता मला सगळ्यात आधी कोणतं फंक्शन दिसतं इथं पॉवर फंक्शन नाही. पॉवर कधी असेल जर ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल किंवा इथं मध्ये स्क्वेअर असता, त्यावेळेस असतं एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला यूज करावा लागला असता. आता मला सगळ्यात आधी दिसतोय सेक, आणि मी एक्स स्क्वेअरला काय मानतोय एक्स मानतोय, म्हणजे मला सेक एक्सचं डिफरन्शिएशन सगळ्यात आधी लिहायला लागेल, आणि सेक एक्सचं डिफरन्शिएशन असतं सेक एक्स, पण एकच्या ऐवजी किती आहे एक्स स्क्वेअर
इंटू टॅन एक्स, पण टॅन एक्सच्या ऐवजी किती आहे एक्स स्क्वेअर, इंटू डी अपॉन डी एक्स ऑफ इथं येईल एक्स स्क्वेअर, इथून इथं झाला आहे सेक एक्स स्क्वेअर. एक मिनट इसको हम थोड़ा सा शिफ्ट करते हैं. ओके ठीक आहे. हां, सेक एक्स स्क्वेअर इथे येईल इज इक्वल टू सेक एक्स स्क्वेअर इंटू टॅन एक्स स्क्वेअर. इथं डी एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू किती येईल, एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन आहे. आता पॉवर रूल आपण यूज करू शकतो. 2ला पुढे लिहा, आला आहे 2, त्याच्यानंतर एक्सची पॉवर किती राहील 2 - 1 म्हणजे 1. इथून आपला आन्सर येईल 2x पुढे लिहितो आहे मी सेक एक्स स्क्वेअर इंटू टॅन एक्स स्क्वेअर. हे झालं आहे डिफरन्शिएशन. सेम तसंच आहे बघा इथं. आता पुढचा फॉर्म्युला आहे कॉस दिलं आहे सगळ्यात आधी, त्याच्यानंतर यल आहे आणि त्याच्यानंतर टॅन एक्स आहे. एक 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 डिफरन्शिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. हा जे कॉसच्या मध्ये हे सगळं दिलं आहे. मग आपण काय करायचं, सगळ्यात आधी मला दिसतो आहे कॉस, म्हणजे कॉसचं डिफरन्शिएशन लिहायचं साईन. पण इथं एक्सच्या ऐवजी आपल्याला काय दिलं आहे एल एन, हे सगळं दिलं आहे. कॉस एक्सचं डिफरन्शिएशन मायनस साईन एक्स असतं, म्हणजे मायनस साईन तिथं असेल, पण एकच्या ऐवजी इथं एल एन टॅन एक्स दिलं आहे, म्हणजे हे तसंची तसं लिहून टाका. याला इथं एल एन त्याच्यानंतर इथं येईल टॅन एक्स. ओके, त्यानंतर सेकंड फंक्शन काय दिसते आपल्याला बघा. सेकंड फंक्शन आपल्याकडे येत आहे एल एन. एल एनचं डिफरन्शिएशन काय असतं 1/x, पण एल एनच्या मध्ये काय दिसतो आहे टॅन एक्स. ओके, म्हणजे आता एल एनचं डिफरन्शिएशन आपण असं लिहितो 1/, मी आता कॉसचं डिफरन्शिएशन लिहिलं आहे, साईन झालं आहे. आता मी पुढचं घेतो आहे एल एनचं डिफरन्शिएशन. एल एनचं असतं 1/x, पण इथं एकच्या ऐवजी काय दिसतं आहे टॅन एक्स, म्हणजे काय येईल 1/x नाही येणार, तर 1/टॅन एक्स येईल. ओके, आत्ता काय राहिलं आहे टॅन एक्सचं डिफरन्शिएशन. ओके, आणि टॅन एक्सचं डिफरन्शिएशन इथे येईल डी अपॉन डी एक्स ऑफ टॅन एक्स. इथून 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 इथं राहील मायनस ऑफ साईन एल एन ऑफ इथं असेल टॅन एक्स. ओके, इंटू 1/, टॅन एक्स. इथून टॅन एक्सचं डिफरन्शिएशन असतं सेक स्क्वेअर एक्स. ओके, याला अजून पण आपण सेक एक्स टॅन एक्सला थोडं सॉल्व करू शकतो आहे, पण आपण जस्ट चेन रूल शिकतो आहे. चेन रूल आपल्याला कसा सॉल्व करायचं आहे ते एक्झाम्पल ते आपण शिकतो आहे, त्याच्यामुळे जास्त पुढं नाही जाणार आहे. पुढचं एक एक्झाम्पल आहे वाय इज इक्वल टू आपल्याला दिलं आहे ई रेस टू पॉवर साईन आणि त्यानंतर एल एन एक्स असं काहीतरी दिसतं आहे. सगळ्यात आधी काय दिसतं मला इथं दिसतं आहे ईची पॉवर इथं काहीतरी, मग ई रेस टू एक्ससाठी सगळ्यात आधी मी डिफरन्शिएशन कॅल्क्युलेट करणार. इथे dy/dy इज इक्वल टू इथं ईसाठी ईची पॉवर किती आहे काहीतरी दिले, या पूर्ण पॉवरला मी एक्स मानणार, याला मानतो एक्स. आणि ई रेस टू एक्सचं डिफरन्शिएशन काय असतं ई रेस टू एक्सच, सगळ्यात आधी ईचं डिफरन्शिएशन लिहायचं आणि एकच्या जागेवरती लिहून द्यायचं एल एन एक्स. ओके, हे लिहिले पूर्ण साईन इंटू एल एन एक्स. आत्ता सेकंड काय दिसतं आहे, सेकंड दिसतं मला साईन आणि त्याचं जे फंक्शन आहे मध्ये साईनचा जो अँगल आहे तो अँगल दिसतो एल एन एक्स. मग आता आपण काय करायचं आहे साईनचं डिफरन्शिएशन नंतर, आणि साईनचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू काय तर कॉस, पण कॉस साईन एक्सचं डिफरन्शिएशन कॉस एक्स असतं, पण एकच्या ऐवजी काय इथं एल एन एक्स, मी इथं साईनचं झालं आहे कॉस आणि जे मध्ये असेल ते तसंच तसं इथं लिहून देऊ. इथं काय एल एन एक्स. ओके, आपण काय केलं एल एन एक्सला एक्स मानून डिफरन्शिएशन सॉल्व केलं, याला एक्स मानलं असं, मग साईन एक्सचं डिफरन्शिएशन याला एक्स मानल्यानंतर हा एक्स तसं झाला कॉस एक्स. मग आता काय होईल ज्याला एक्स मानलं आहे पुन्हा त्याचं डिफरन्शिएशन डी अपॉन डी एक्स ऑफ इथे येईल एल एन एक्स. ओके, म्हणजेच काय होईल इथं ई रेस टू पॉवर साईन इथं असेल एल एन एक्स इंटू कॉस ऑफ इथे येईल एल एन एक्स इंटू एल एन एक्सचं डिफरन्शिएशन काय असतं 1/x. हे झालं आहे सॉल्व. थँक्यू.